पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. यानंतर मी इथे पोचल्यानंतर मला एक ड्रॅक्युला स्कल्पचर इथे ह्युमनने बनवलेलं दिसलं. त्यानंतर पास होत असताना तुम्हाला बरेच सारे रेस्टॉरंट हे स्ट्रीटवर बघायला मिळतात. त्यानंतर मला बरेच सारे असे स्ट्रीटवर जे आर्टिस्ट दिसले ज्यांनी जे पोर्ट्रेट बनवलेले होते ते खरोखर इतके सुंदर होते. तुम्ही एक 5 युरो पे करून तुमचं सुंदर असं पोर्ट्रेट बनवू शकता यांच्याकडून. एक मेमोरेबल मेमरी तुमच्याकडे राहून जाते ती, आणि खरोखर ती तुम्ही नक्कीच बनवायला हवी तुमच्यासाठी. बार्सिलोनामध्ये आल्यानंतर तुमच्या ज्या स्पेशल डिशेस आहे ह्या तुम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये एन्जॉय करू शकता. मी पुण्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करत होतो, ज्यामध्ये बरेच सारे पोर्ट्रेट वगैरे आहेत आणि जे स्ट्रीट रेस्टॉरंट आहे. त्यानंतर बरेच सारे असे एक फेमस असं कसिनो या ठिकाणी आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कसिनो वगैरेमध्ये तर तुम्ही इथे पार्टिसिपेट करू शकतात, तिथे प्ले करू शकतात आणि खूप काही जिंकू शकतात. त्यानंतर स्ट्रीटवर वॉक करत असताना मला पुन्हा एकदा हे असं ह्युमन स्कल्पचर दिसलं आणि मला आवड होती की त्याच्यासोबत फोटो घेण्याचा, बट सोबत कुणीही नसल्यामुळे मला फोटो त्याच्यासोबत घेता आला नाही. त्यांनी मला सांगितलंही की इफ यू डोंट माइंड यू कॅन टेक द पिक्चर, बट आय डोंट हॅव द मोर टाईम. त्यामुळे ते मी गोष्टी स्किप केल्यात आणि मी ॲक्च्युली सर्च करत होतो इंडियन रेस्टॉरंट, कारण की दुपारची वेळ झालेली होती आणि मला खूप जास्त भूक लागलेली होती. त्यासाठी मी इंडियन रेस्टॉरंट सर्च करत होतो या ठिकाणी, आणि मला मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार इथे बॉम्बे स्पाइस म्हणून एक इंडियन रेस्टॉरंट आहे, ज्यामध्ये आपले इंडियन फूड वगैरे जे आहे कम्प्लिटली, जसं जर तुम्ही इंडियन फूडमध्ये इंटरेस्टेड आहात, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, व्हेज थाली और एव्हरीथिंग तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकतात. पास होत असताना मला ही मेट्रोची लाईन दिसली. इथून जर तुम्ही डाऊन साईडला गेले तर तुम्हाला मेट्रो मिळू शकते. त्यानंतर मी बरेच शॉपचे फोटोजवर पिक्चर्स वगैरे क्लिक केलेत आणि मी निघालो माझं बॉम्बे स्पाइस हे रेस्टॉरंट शोधण्यासाठी. बऱ्याच वेळानंतर मला माझं जे रेस्टॉरंट आहे जिथे मला माझं मील एन्जॉय करायचं होतं ते रेस्टॉरंट मला मिळालं, आणि फायनली मला हे रेस्टॉरंटमध्ये एंटर करताना बाहेरच त्यांचा एक मेन्यू त्यांनी पोस्ट केलेला होता, ज्यामध्ये त्यांनी चिकन कोरमा, बटर चिकन वगैरे एव्हरीथिंग पोस्ट केलेलं होतं. आतमध्ये एंटर केल्यानंतर असं काही इंटरफेस होतं ज्यामध्ये क्लिअरली तुम्ही बघू शकता की इंडियन आपलं ज्या ट्रेडिशन आहे त्यामध्ये त्यांनी ते पोस्ट केलेले आहेत. इंडियन थाली वगैरे मेन्यू कार्ड मी चेक करत असताना त्यामध्ये मी त्यांचे रेट्स वगैरे चेक केलेत. फार रिजनेबल होते या ठिकाणी, आणि मेन्यू कार्ड वगैरे पाहिल्यानंतर मी लगेचच एक चिकन थाळी ऑर्डर केली आणि मेन्यू कार्डमध्ये आपला एक इंटरफेस बघायला बघतो जो इंडियन आहे. माझे ड्रिंक्स वगैरे आलेले होते आणि त्यानंतर लगेचच माझी चिकन थाळी आलेली होती. उर्वरित व्हिडिओ मी माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करणार आहे. कीप वॉचिंग.